नमस्कार, मी डॉक्टर मारुती खामकर. गेली 10 वर्ष ॲज अ हिप्नोटिस्ट, ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून, ॲज अ मोटिवेशनल ट्रेनर्स कल्याणमध्ये प्रॅक्टिस करत आहे. आणि आज मी तुम्हाला घरी बसल्या आपण कशा पद्धतीने हिप्नोटिझम शिकू शकतो घरी बसल्या. कारण अनेक लोक आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. सर आम्हाला वेळ नाही आहे. तुम्ही जर आम्हाला घरी बसल्या जर आम्हाला व्हिडिओज दिलात आणि आम्ही घरी प्रॅक्टिस केलो तर आम्हाला त्याचा खूप रिझल्ट येऊ शकतो. सो 100% मी एक सिरीज बनवल्या. ऑलरेडी 2 व्हिडिओज बनवलेले आहेत. इन्स्टंट हिप्नोसिस घरी बसल्या कसं करू शकता याचे 2 व्हिडिओज ऑलरेडी आहेत, ते तुम्ही बघा. आणि पुढे मी अशीच सिरीज बनवत जाणार आहे जेणेकरून तुम्हाला हिप्नोटिझमचं टोटली नॉलेज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या नॉलेजचा उपयोग फक्त प्रॅक्टिस म्हणून करायचं नाही, तर ते तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल आणि दुसऱ्यांवरती कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल यासाठी मी ही सिरीज बनवलेली आहे. माझ्या गुरुनी मला सांगितलेलं होतंच की प्रत्येक गोष्ट ही आपण मोफत दिली पाहिजेत किंवा फ्री दिली पाहिजेत असं नाही, कारण त्याची व्हॅल्यूच राहत नाही. बरोबर. सो असा काही कंटेंट जो तुमच्या लोकांना, तुमच्या आपल्या फॅमिलीमधल्या लोकांना देणं गरजेचं आहे, ज्याचा वापर करून ते आपलं आयुष्य खूप छान बनवू शकतील. आणि हिप्नोसिस एक असं टूल्स आहे की ते आपल्या अंतर्मनापर्यंत जाण्याचं, गाभाऱ्यापर्यंत जाण्याचं एक टूल्स आहे, सायन्स आहे, शास्त्र आहे. आणि याच्यामध्ये काही असं अंधश्रद्धा असं काही नाही आहे. तर सो प्युअरली म्हणतात ना की हिप्नोटिझम नॉट अ मॅजिक ओनली फॉर प्युअर सायन्स. हिप्नोटिझम नॉट अ मॅजिक ओनली फॉर प्युअर सायन्स. सो अध्यात्म आणि सायन्स या दोन्ही गोष्टींची सांगड घालून बनवलेलं एक हिप्नोटिझम एक शास्त्र आहे. आणि मी हे लोकांना देण्याचा प्रयत्न करेन, तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करेन. घरी बसल्या तुम्ही हिप्नोटिझम शिकू शकाल ही मी गॅरंटी देतो. सो डेफिनेटली हा आजचा 3रा भाग आहे. या 3ऱ्या भागामध्ये अनेक लोक म्हणतात की सर संमोहनामध्ये किंवा तुम्ही जे संमोहन शिकवता, काही लोक अशी सुद्धा आहेत जे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजमधून घरी बसून प्रॅक्टिस केलेलं आहे, त्यानंतर वर्कशॉपला येतात. कारण ऑलरेडी त्यांचं 50, 60, 70% झालेलं असतं. त्यामुळे ते त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज होतात किंवा मास्टर ते पूर्णपणे एक्सपर्ट बनतात. आणि मग त्यांना आनंद होतो की यस, मी डेफिनेटली आता माझ्यामध्ये काहीतरी हिलिंग पॉवर येते, मी काहीतरी लोकांना हिप्नोटाईज करत आहे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. सो अशा प्रकारचे कमेंट्स आम्हाला ऐकायला येतात. सो याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळी तुम्ही हिप्नोटिस्ट बनता किंवा हिप्नोटिझम किंवा अनेक लोकांना हिप्नोटिस्ट म्हटल्यानंतर की अरे बापरे हिप्नोटिस्ट यांच्यापासून जरा दूर सावध राहाव्या, कारण यांचे डोळे खूप भेदक असतील. सो भेदक नजर म्हणजेच आपल्याला तीव्र एक नजर असते. अशा पद्धतीच्या कमेंट्स आपल्याला ऐकायला येतात की अरे बापरे यांच्यापासून थोडंसं सावध राहा. असं काही नसतं. फक्त आपली जर भेदक दृष्टी जी तयार आपल्याला करायची असेल, एक आपल्याला समोरच्या व्यक्तीला आपण एकटक कधी बघतो ना, तर ती व्यक्ती ॲटोमॅटिकली पूर्णपणे शांत होते. बघा, कधी तुम्ही ट्राय करून बघा. म्हणजे हे प्रॅक्टिस करण्याआधी तुम्ही करून बघा. एखाद्याच्या थर्ड आयमध्ये एखाद्याशी बोलताना क्रॉस अँगलमध्ये उभा राहून तुम्ही त्याच्याकडे एकटक नजर देऊन तुम्ही ऑर्डर या देताय या पद्धतीने त्याच्याशी बोलून बघा. तो कदाचित तुमच्यावरती आर्ग्युमेंट करत असेल, पण तुम्ही ऑर्डर देताय या पद्धतीने इथे एकटक बघा. म्हणजे एकटक नजर देऊन त्याच्याकडे बोला. ॲटोमॅटिकली तो व्यक्ती शांत व्हायला लागेल. डेफिनेटली सायन्स आहे. सो या पद्धतीने मग विचार करा, तुम्ही ज्यावेळी तुमची प्रॅक्टिस करून तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे बघत असाल, सो डेफिनेटली तो व्यक्ती इन्स्टंट हिप्नोसिसमध्ये जायला तुम्हाला हेल्प करू शकतो. सो हे कसं करायचं, कारण भेदक दृष्टी ज्याला आपण म्हणतो ना की डोळ्यांचं पूर्णपणे एकटक बघणं, हे मला असं वाटतं की पतंजलीपासून म्हणजे हट्टयोगापासून ही क्रिया चालू आलेली आहे. योगशास्त्रापासून म्हणजे हजारो वर्षापासून. म्हणजे ह्या गोष्टी लुप्त कुठेतरी झाल्या होत्या. ही साधना कुठेतरी गुप्त ठेवण्यात आली, कारण या साधनेचा लोक वाईट वापर करू शकतात, डेफिनेटली करत होते. त्यामुळे आत्ताच्या ह्या काळामध्ये ही विद्या आता पूर्णपणे बाहेर यायला लागलेली आहे. आणि खरंच ही विद्या एवढी जबरदस्त आहे, तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये याचा चांगला वापर केला. सो कशा पद्धतीने आता ही जी ह्याला अमेरिकेमध्ये ही जी मेलविन जो आहे याचा फाउंडर, ज्याला आपण म्हणतो ना हिप्नोटिक डिस्क, यालाच दुसरं नाव आहे शक्ती चक्र.
आलं लक्षात, शक्तिचक्र किंवा हिप्नोटिक डिस्क. आता हिप्नोटिक डिस्क हे कुणी शोधलं? मेल्विन नावाचा एका व्यक्तीने, जो हिप्नॉटिस्ट होता, त्याने त्याच्यावरती रिसर्च केला की हे कशा पद्धतीने काम करतं. शक्तिचक्र म्हणजे पहिलं माहिती आहे का तुम्हाला, एखाद्या क्लिनिकमध्ये किंवा एखाद्या पिक्चरमध्ये ग्रामोफोन असेल, त्याला ते पूर्णपणे ते एक चक्र असायचं आणि मग त्याला सांगायचं की त्याच्याकडे एकटक बघ आणि पूर्णपणे तू संमोहनाच्या अवस्थेमध्ये गाढ, संमोहनाच्या अवस्थेमध्ये गाढ जाणार आहेस. ठीक आहे, अशा पद्धतीने त्या एकटक त्या फिरत्या चक्राकडे आपण बघत असताना किंवा आपण त्या भिंतीवरती जर ते शक्तिचक्र लावलं, मी तुम्हाला आता इथे माझ्या स्क्रीनवरती दिसत असेल ते शक्तिचक्र, 2 प्रकारचे शक्तिचक्र असतात. तर एखाद्या काळ्या पॉईंट्सवरती आपण तिथे बघत असताना शक्तिचक्रामध्ये खूप ताकद असते आणि ते बघत असताना तुम्हाला आजूबाजूला एक प्रकाश, एक गोल्डन कलरचा, एक व्हाईट कलरचा प्रकाश तुम्हाला दिसायला लागेल. असं वाटेल की तुम्ही जिथे बसलेलात तो पूर्णपणे रूम, ती खोली पूर्णपणे प्रकाशाने विचारलेली आहे, प्रकाशाने पूर्णपणे संपूर्ण भरलेली आहे आणि तो तुम्हाला एक वेगळी एनर्जी तुम्हाला तो द्यायला लागेल आणि ह्याच्यातून तुमची हिलिंग पॉवर, तुमचा ऑरा तुमचा स्ट्रॉंग बनायला लागेल. पण हे करताना आपण किती वेळ त्याच्याकडे एकटक नजर बघायला पाहिजेत. कमीत कमी आपले डोळे जोपर्यंत दुखत नाही, म्हणजे कमीत कमी असं सांगितलं तर, म्हणजे मी करतोय त्यावेळी मी कमीत कमी 30 सेकंद बघतो. जास्त डोळ्यांवरती प्रेशर देऊ नका. डोळे आपले पूर्ण महत्त्वाचा पार्ट आहे, त्यामुळे डोळ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्राटक करत असताना पहिल्यांदा काळजी घ्या. एखाद्या प्रशिक्षित हिप्नोटिस्ट किंवा एखाद्या कोच, एखाद्या डॉक्टरशी पहिल्यांदा तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला तुमचे काही डोळ्यांचे प्रॉब्लेम असेल पहिल्यांदा ते तपासून घ्या आणि त्यांच्याशी कन्सल्टिंग करूनच तुम्ही हे करा शक्तिचक्र. कारण शक्तिचक्र हे खूप पॉवरफुल असतं आणि ते डोळ्यावरती आघात होऊ शकतं. सो तुम्हाला अनुभव व्हायलाच लागेल. ज्यावेळी तुम्ही ते बघायला लागतात त्यावेळी आजूबाजूला तुमच्या रेज निघालेल्या असतात. ठीक आहे, त्यामुळे एवढं ते पॉवरफुल असतं. ठीक आहे, सो ते पहिल्यांदा कन्सल्टिंग करून घ्या की ते मी करू शकते का, करू शकतो का, डोळ्यांचा आजार नसेल तर. ज्यांना डोळ्यांचा आजार नाही ते बिनधास्त करू शकतात. ठीक आहे, सो ते बघत असताना 30 सेकंद बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की पुन्हा डोळे बंद करा. तर डोळे बंद केल्यानंतर इथे ते शक्तिचक्र इथे दिसलं पाहिजे आज्ञाचक्रामध्ये. पुन्हा त्याला 30 सेकंद बघा त्याला. कारण मी इथे का बघण्याचा प्रयत्न सांगतोय, कारण ज्यावेळी तुमचे डोळे बंद होतात ना त्यावेळी ॲटोमॅटिक तुमच्या मनामध्ये विचार चालू होतात. सो त्या विचारांना दूर करायचं असेल सो डेफिनेटली इथे आपल्याला काय करायचं, पूर्णपणे पुन्हा डोळे उघडायचे, पुन्हा बघायचं. आता पुन्हा बघत असताना मला काही विचार येत असतात, एक पास्टमधला एक फ्युचरमधला. या दोघांमधले मला विचार नको आहेत. मग पुन्हा मला काय करायचं, वर्तमान काळात कॉन्सन्ट्रेट करायचं. मन पुन्हा वर्तमान काळात घेऊन यायचं. नजर आपली तिथेच शक्तिचक्र ताटकावरती. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, शक्तिचक्र ताटक जर तुम्ही रेग्युलरली 1, 1.5, 2 महिना केलात तर नक्की तुमची नजर, तुम्ही डेफिनेटली तुम्ही जसं त्या व्यक्तीकडे बघाल तशी तुमची भेदक नजर बघून, तुमच्या डोळ्यांमध्ये आकर्षण शक्ती बघून या पद्धतीने तुम्ही जर बघितलात तर तुमचे डोळे न मिचकता तुम्ही त्या व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांच्या थर्ड आयमध्ये बघणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने बघत असताना अशा पद्धतीने ऑर्डर सोडणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यावेळी ती व्यक्ती तुमचं काय करू शकते, ऐकू शकते किंवा ती पालन करू शकते. पण या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा वाईट उपयोग करू नका, कारण वाईट जेवढा तुम्ही उपयोग कराल तेवढी तुमची विद्या कमी व्हायला लागेल. साधनेचा तुमचा काहीच फायदा होणार नाही. ठीक आहे, सो आशा करतो की हा जो 3रा भाग आहे तुम्हाला कशी वाटते ही हिप्नॉटिझमची सिरीज आणि तुम्हाला खरंच प्रॉपर नॉलेज मिळत आहे का, तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करत आहात का किंवा तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या लाईफमध्ये करत आहात का, नक्की कमेंटच्या रूपामध्ये कळवा. आणि जर कोणाला असं शिकायचं असेल फ्री ऑफ नॉलेज, पण फ्री ऑफ नॉलेजची काही व्हॅल्यूज नसते तरीसुद्धा मी ते देण्याचा प्रयत्न करतोय. बघूया आता तुमच्यामध्ये मला ते कमेंटच्या रूपामध्ये किती तुम्ही लोक शेअर करतात, किती लाईक करतात याच्यावरती मला ते नक्की कळणार आहे. सो डेफिनेटली जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.